नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये। मित्रांनो, तुमच्यासाठी आज एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे। बांधकाम कामगारांसाठी आता मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे। होय, अगदी बरोबर ऐकलत तुम्ही। आणि या योजनेबाबतची सर्व माहिती, पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या अटी आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट्स वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता मी तुम्हाला ही परिस्थिती अगदी सोप्या भाषेत समजावून सांगते। सध्या काय होतंय, गॅस सिलेंडरची मागणी खूप वाढली आहे, पण पुरवठा कमी पडतोय। उदाहरण घेऊया, आपल्या गावात 100 घरं आहेत, पण गॅस सिलेंडर फक्त 60 लोकांनाच मिळतोय, तर उरलेल्या 40 लोकांना काय करावं लागेल? वाट पाहावी लागेल किंवा जास्त पैसे देऊन घ्यावा लागेल। आणि सध्या नेमकं हेच चालू आहे। लोकसंख्या वाढली, प्रत्येक घरात गॅस वापर वाढला आणि बाहेरच्या देशातून येणारा गॅसही कमी झाला, म्हणून गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नाहीये। आणि जेव्हा एखादी वस्तू कमी पडते तेव्हा तिची किंमत आपोआप वाढते। म्हणूनच काही ठिकाणी 1000 रुपये, काही ठिकाणी 2000 रुपये, तर काही ठिकाणी 3000 रुपयापर्यंत गॅस विकला जातोय। म्हणजे थोडक्यात काय, गॅस कमी आणि मागणी जास्त, त्यामुळे दर वाढलेत आणि सिलेंडर मिळणं कठीण झालंय। आणि या समस्येमुळे सरकारने बांधकाम कामगारांसाठी मोठा निर्णय घेतला आहे। याच पार्श्वभूमीवर मोठा निर्णय, मित्रांनो, आता इथे सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे, नीट समजून घ्या। जशी गॅसची टंचाई वाढली आणि लोकांना महागात गॅस घ्यावा लागतोय, हे सरकारच्या लक्षात आलं। विशेष करून बांधकाम कामगारांना याचा जास्त फटका बसतोय, कारण त्यांची कमाई मर्यादित असते। म्हणूनच सरकारने काय केलं, एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला। महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आता मदत दिली जाणार आहे। कशी मदत? समजा तुम्ही गॅस सिलेंडर घ्यायला गेलात आणि त्याची किंमत 1000 ते 1200 रुपये आहे, तर आता तुम्हाला पूर्ण पैसे द्यावे लागणार नाहीत। सरकार तुमच्यासाठी 975 रुपयांची रक्कम देणार आहे। म्हणजे काय, तुमच्या खात्यात पैसे येतील किंवा तुम्हाला सिलेंडर जवळपास मोफत मिळेल। थोडक्यात समजून घ्या, जिथे आधी तुम्हाला 1000-2000 रुपये द्यावे लागत होते, तिथे आता सरकार तुमचा खर्च कमी करणार आहे। म्हणजेच गॅसच्या महागाईतून कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे। आता पुढे पाहूया, या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार। मित्रांनो, ही माहिती खूप महत्त्वाची आहे, नीट लक्ष द्या। या योजनेबाबतची अधिकृत अपडेट 16 मार्च 2026 रोजी देण्यात आलेली आहे। म्हणजे काय, त्या दिवसापासून ही योजना सुरू झाली आहे आणि आताच अर्ज करण्याची प्रक्रिया चालू आहे। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, अजून अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहीर झालेली नाही। म्हणजे काय होऊ शकतं, कधीही अचानक अंतिम तारीख जाहीर होऊ शकते आणि जर तुम्ही उशीर केला तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। म्हणूनच मी तुम्हाला सांगते, आज नाही तर उद्या असं करत बसू नका। जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर अर्ज करा, कारण एकदा तारीख संपली तर पुन्हा ही संधी मिळणार नाही। आता पुढे पाहूया, या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार। योजनेचा उद्देश, मित्रांनो, आता तुम्हाला वाटत असेल सरकार ही योजना का आणते, तर ते अगदी सोप्या भाषेत समजून घ्या। पहिली गोष्ट आहे, सध्या गॅसची टंचाई आहे आणि यामुळे सर्वात जास्त त्रास कोणाला होतो? बांधकाम कामगार आणि त्यांचे कुटुंब, कारण त्यांची रोजची कमाई मर्यादित असते आणि गॅस महाग झाला तर घर चालवणं खूप कठीण होतं। म्हणून या योजनेचा पहिला उद्देश आहे कामगारांना या कठीण काळात थोडा दिलासा देणे। दुसरी गोष्ट, समजा एका कुटुंबाला 1000-1200 रुपये गॅससाठी द्यावे लागले, तर त्यांच्या महिन्याच्या बजेटवर त्याचा मोठा परिणाम होतो। म्हणून सरकार काय करते, त्या खर्चाचा काही भाग स्वतः उचलते, म्हणजेच कुटुंबाचा आर्थिक भार कमी करते। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, गॅस सिलेंडर म्हणजे रोजच्या स्वयंपाकासाठी खूप आवश्यक गोष्ट आहे। जर गॅसच नसेल तर लोकांना लाकूड, शेगडी किंवा इतर मार्ग वापरावे लागतात। म्हणून सरकारचा उद्देश आहे प्रत्येक कामगाराच्या घरी स्वयंपाकासाठी गॅस उपलब्ध असावा। थोडक्यात सांगायचं तर कामगारांना मदत करणे, खर्च कमी करणे आणि घरात गॅस उपलब्ध करून देणे, हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे। आता पुढे पाहूया, या योजनेचा लाभ नेमका कसा मिळणार। आता जाणून घेऊया लाभ कसा मिळणार। मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आपल्याला हा फायदा नेमका कसा मिळणार। चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। पहिला पर्याय आहे, सरकार काय करू शकतं, तुमच्या बँक खात्यात थेट पैसे टाकेल। म्हणजे समजा तुम्ही गॅस सिलेंडर बुक केला आणि त्याची किंमत 1000 रुपये आहे, तर त्यातील 975 रुपये सरकार तुमच्या खात्यात जमा करेल। दुसरा पर्याय आहे, काही ठिकाणी काय होऊ शकतं, तुम्हाला थेट गॅस सिलेंडरच दिला जाईल, म्हणजे तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही, सिलेंडर थेट मिळेल। पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा,
जास्त करून काय होणार आहे, तुमच्या खात्यात पैसेच येणार आहेत. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, आधी गॅस सिलेंडर बुक करा आणि नंतर सरकारकडून पैसे खात्यात येतील. थोडक्यात पहिले तुम्ही सिलेंडर घ्या आणि नंतर सरकार तुमचा खर्च परत देईल. आता पुढे पाहूया या योजनेसाठी कोण पात्र आहे. आता जाणून घेऊया पात्रता. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हा लाभ नेमका कोणाला मिळणार? चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची अट, तुम्ही बांधकाम कामगार असणे आवश्यक आहे. आणि फक्त कामगार असणे पुरेसे नाही, तुमचं नाव कामगार मंडळात नोंदणीकृत असलं पाहिजे. समजा तुम्ही काम करता पण नाव नोंदणीत नाही, तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. दुसरी अट आहे, तुमचं वय 18 ते 60 वर्षादरम्यान असलं पाहिजे. तिसरी अट आहे, तुम्ही किमान 90 दिवस बांधकाम काम केलेलं असावं. चौथी अट आहे, तुमच्याकडे आधार कार्ड आणि बँक खाते असणं गरजेचं आहे. आणि फक्त बँक खाते असणं पुरेसं नाही, ते आधारशी लिंक असणंही आवश्यक आहे. पाचवी अट अशी आहे, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला हवे. आणि शेवटची महत्त्वाची अट, यापूर्वी तुम्ही याच प्रकारचा गॅसचा लाभ घेतलेला नसावा. थोडक्यात पहा, नोंदणीकृत कामगार, योग्य वय, 90 दिवस काम, आधार लिंक बँक खाते, तर तुम्ही पात्र आहात. आता पुढे पाहूया कोणते लोक या योजनेसाठी अपात्र ठरतील. आता जाणून घेऊया अपात्रता. मित्रांनो, आता आपण पाहूया कोणाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. हे नीट समजून घ्या, कारण इथेच अनेक लोक चूक करतात. पहिली गोष्ट आहे, जर तुम्ही बांधकाम कामगार असाल पण तुमचे नाव कामगार मंडळात नोंदणीकृत नसेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जर तुम्ही आधीच इतर योजनेतून गॅसचा लाभ घेतलेला असेल, उदाहरणार्थ उज्ज्वला योजना वगैरे, तर तुम्हाला पुन्हा या योजनेचा लाभ मिळणार नाही. तिसरी गोष्ट आहे, जर अर्ज भरताना चुकीची माहिती दिली किंवा खोटी माहिती दिली, तर तुमचा अर्ज सरळ बाद होईल. चौथी गोष्ट आहे, जर तुम्ही सरकारी किंवा निमसरकारी नोकरीत असाल, तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही. आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट, अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे दिली नाहीत किंवा अपूर्ण कागदपत्रे दिली, तर देखील तुम्हाला लाभ मिळणार नाही. थोडक्यात, नोंदणी नाही, आधीच लाभ घेतला आहे, चुकीची माहिती दिली आहे किंवा कागदपत्रे अपूर्ण आहेत, तर लाभ मिळणार नाही. आता पुढे पाहूया या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत. आता जाणून घेऊया आवश्यक कागदपत्रे. मित्रांनो, आता अर्ज करताना तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत हे अगदी सोप्या भाषेत समजून घ्या. पहिलं कागदपत्र आहे आधार कार्ड. हे का लागणार? तुमची ओळख तपासण्यासाठी आणि सरकारला खात्री होण्यासाठी की अर्ज तुम्हीच करत आहात. दुसरं कागदपत्र आहे बँक पासबुक. हे का आवश्यक आहे? कारण सरकार जे पैसे देणार आहे ते थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत, म्हणून पासबुकमध्ये तुमचं नाव, खाते नंबर, बँकेची माहिती स्पष्ट दिसायला हवी. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र, बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र. हे सिद्ध करतं की तुम्ही खरोखरच नोंदणीकृत बांधकाम कामगार आहात. जर हे प्रमाणपत्र नसेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. ही तीनही कागदपत्रे स्पष्ट आणि पूर्ण असायला हवीत, नाहीतर अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. थोडक्यात, आधार आणि बँक पासबुक आणि कामगार नोंदणी प्रमाणपत्र, तर अर्ज पूर्ण. आता पुढे पाहूया या योजनेसाठी अर्ज कसा भरायचा. आता बघा अर्ज प्रक्रिया. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अर्ज कसा भरायचा. मी तुम्हाला अगदी सोप्या स्टेपमध्ये समजावून सांगते. स्टेप 1, फॉर्म कुठून घ्यायचा. सर्वप्रथम तुम्हाला या योजनेचा अर्ज फॉर्म घ्यावा लागेल. हा फॉर्म तुम्ही अधिकृत वेबसाईटवरून किंवा कामगार कार्यालयातून मिळवू शकता. स्टेप 2, फॉर्म कसा भरायचा. फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती नीट आणि बरोबर भरा आणि त्यासोबत आधार कार्ड, बँक पासबुक, नोंदणी प्रमाणपत्र ही कागदपत्रे जोडा. स्टेप 3, अर्ज कसा सादर करायचा. हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन सादर करायचा आहे, म्हणजे मोबाईल किंवा कॅम्प्युटरवरून फॉर्म सबमिट करावा लागेल. स्टेप 4, पुढे काय होईल. तुम्ही अर्ज केल्यानंतर सरकार तुमचा अर्ज तपासेल आणि नंतर पात्र लोकांची यादी जाहीर केली जाईल. स्टेप 5, लाभ कसा मिळेल. जर तुमचं नाव त्या यादीत आलं तर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील किंवा तुम्हाला थेट गॅस सिलेंडर मिळेल. थोडक्यात फॉर्म भरा, सबमिट करा, नाव लिस्टमध्ये येईल आणि मग लाभ मिळेल. थोडक्यात फॉर्म भरा, सबमिट करा, नाव लिस्टमध्ये येईल आणि मग लाभ मिळेल. आता शेवटी एक महत्त्वाची सूचना पाहूया. आता जाणून घेऊया महत्त्वाची सूचना. मित्रांनो, आता ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, नीट समजून घ्या. या योजनेमध्ये एका कामगाराला फक्त एकदाच लाभ मिळणार आहे. म्हणजे काय? समजा तुम्ही एकदा या योजनेतून गॅसचा लाभ घेतला तर पुन्हा दुसऱ्यांदा अर्ज करून तुम्हाला परत लाभ मिळणार नाही.
आता दुसरी परिस्थिती बघा. समजा एका घरात पती आणि पत्नी दोघेही बांधकाम कामगार आहेत आणि दोघांचीही मंडळात नोंदणी आहे. तर अशा वेळी काय होईल? दोघांनाही वेगवेगळा लाभ मिळू शकतो. म्हणजे एका घरात 2 कामगार असतील तर 2 सिलेंडर मिळू शकतात. पण लक्षात ठेवा, दोघांची स्वतंत्र नोंदणी असणे आवश्यक आहे आणि दोघेही पात्र असले पाहिजेत. थोडक्यात 1 कामगार बरोबर 1 लाभ, 2 नोंदणीकृत कामगार बरोबर 2 लाभ. म्हणून मित्रांनो, ही माहिती खूप महत्त्वाची आहे. ती इतर कामगारांपर्यंत नक्की पोहोचवा. म्हणून मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी ही खरंच एक खूप मोठी आणि महत्त्वाची संधी आहे. गॅस महाग झाला असताना सरकारकडून मिळणारी ही मदत तुमच्यासाठी खूप उपयोगाची ठरणार आहे. त्यामुळेच एकच विनंती आहे, वेळ न घालवता लवकरात लवकर अर्ज करा आणि या योजनेचा लाभ नक्की घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, दररोज मोबाईलवर सरकारी योजना आणि शेती अपडेट हवे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच ग्रुपमध्ये जॉईन व्हा. पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसह. धन्यवाद. जय हिंद, जय